तुमच्या इच्छाशक्ती एवढीच तुमच्या प्रयत्नांना किंमत असते. जिंकतात तेच ज्यांच्यात लढण्याची हिंमत असते. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी जर तुमचा स्कोर 35पेक्षा कमी येत असेल, वी आर टॉकिंग अबाउट कंबाईन एक्झाम. जर तुमचा स्कोर 35पेक्षा कमी येत असेल आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही अभ्यास केला तरीसुद्धा जर तो इन्क्रीज होत नसेल, तर तुम्ही एक्झॅक्टली काय करायला पाहिजे याच्याबद्दलचा एक स्टडी प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. ज्या टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला 100% तुमच्या स्कोअरमध्ये म्हणजे इन्क्रीज झालेलं तुम्हाला दिसून येईल, तुमच्या स्कोअरमध्ये फरक पडलेला तुम्हाला दिसून येईल. सो फक्त ट्रस्ट ठेवा. तुमच्या लाईफमधले एक 10 ते 15 मिनिट फक्त तुम्ही मला द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हे रूल्स फॉलो करून पहा. जर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या स्कोअरमध्ये जर समजा डिफरन्स नाही आढळला तर तुम्ही चॅनलला अनसबस्क्राईबसुद्धा करू शकता. मी हे एवढं कॉन्फिडेंटली सांगायचं कारण हेच आहे की हे रूल्स फॉलो केलेल्या स्टुडंटचा स्कोअर म्हणजे अगदी 15-16 वरून त्यांचा स्कोअर 45 पर्यंत गेलेले स्टुडंट मी स्वतः पाहिलेले आहेत आणि म्हणून ते रूल्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला हे कळलं पाहिजे की एक्झॅक्टली तुमचे डाउट्स काय आहेत किंवा प्रॉब्लेम्स काय आहेत. म्हणजे तुमचा अभ्यास झालाय असं तुम्हाला वाटतंय की म्हणजे मी सगळ्या सब्जेक्टचे सगळे बुक्स वाचलेले आहेत, सगळं स्टडी मटेरियल वाचलेलं आहे. म्हणजे एकदा दोनदा तर माझी रिव्हिजन पण झाली. पण तरीसुद्धा जेव्हा मी क्वेश्चन पेपर घेऊन बसतो किंवा बसते, तेव्हा माझा स्कोर कमी येतोय. दुसरी गोष्ट माझा अभ्यास झालाय, पण जेव्हा मी टेस्ट सोडवायला बसतो किंवा ज्यावेळेला मी म्हणजे टायमिंग लावलेलं असतं आणि मी टेस्ट पेपर सोडवायला घेतो, त्यावेळेला मात्र मला तो कंटेंट आठवत नाही. जरी तो माझा पाठ असला तरीसुद्धा पेपर सोडवताना तो मला आठवत नाही. इव्हन माझी टेस्ट सोडवून झाल्यानंतर सुद्धा मला त्या प्रश्नांची उत्तरं आठवतात. पण टेस्टच्या कालावधीमध्ये मला त्याची उत्तरं आठवत नाहीत. आणि तिसरा एक डाऊट असू शकतो, की मला उत्तरं माहीत आहेत. इव्हन क्वेश्चन पेपर जेव्हा मी पाहिला त्यावेळेला मला समजलं सुद्धा, की या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन 2 आहे. मात्र मी लिहिताना मात्र ऑप्शन 1 केलं. का केलं तेच मला समजत नाहीये किंवा अशा चुका माझ्याकडून का होतायत हे मला समजत नाही. हे इन जनरल प्रत्येकाच्या डोक्यात असणारे प्रश्न आहेत आणि प्रत्येकाला याचा एक्सपिरियन्स येतोच. अर्थातच हे सगळं मी त्या बेसिसवरती बोलते, की तुम्ही आत्तापर्यंत क्वेश्चन पेपर सोडवायला सुरुवात केली असेल, तुम्ही काही क्वेश्चन पेपर सोडवले असतील आणि तुम्हाला ॲटलीस्ट एवढं तरी समजलं असेल, की आपला स्कोर किती येतोय. या बेसिसवरती हा व्हिडिओ पूर्णपणे असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून क्वेश्चन पेपर सोडवलेला नसेल, तर सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ इथेच थांबवा. पहिल्यांदा एक क्वेश्चन पेपर घ्या, टायमिंग सेट करा, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, तुमचा स्कोर किती येतोय ते पहा आणि त्यानंतर मी जे रूल्स सांगते ते रूल्स फॉलो करून पुन्हा एकदा क्वेश्चन पेपर सोडवा. दुसरा क्वेश्चन पेपर तुम्ही घेऊ शकता आणि मग तुमचा स्कोर काय आहे तो चेक करा. तुम्हाला 100% त्याच्यामध्ये डिफरन्स जाणवेल. ओके. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे 3 प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतायत, की अभ्यास झाला तरी सुद्धा स्कोर कमी येतो किंवा टेस्ट सोडवताना उत्तर आठवत नाहीत. या पाठीमागचे रिझन जे असतात ते अगदी शॉर्टमध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर आपण रूल्स बघणार आहोत. कारण जर तुम्हाला याचे रिझन नाही समजले, तर मग तुम्हाला त्या रूल्सचा फायदा होणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास झाला तरीसुद्धा स्कोर कमी येतो. त्याचं रिझन म्हणजे तुमचा अभ्यास झालेला आहे, तुमच्याकडे नॉलेज भरपूर आहे, पण ते तुम्हाला ॲप्लाय करता येत नाही. म्हणजे तुमच्या नॉलेजचा तुम्हाला योग्य वेळेला वापर करता येत नाही. मग त्यासाठी काय करायचं तेही आपण बघणार आहोत. टेस्ट सोडवताना उत्तरं आठवत नाहीत. ओके. नंतर आठवतात, पण टेस्ट सोडवताना आठवत नाहीत. याचं रिझन की एक्झामचा जो स्ट्रेस असतो तो तुम्ही हँडल करू शकत नाही. म्हणजे एक्झामला पेपरला बसल्यानंतर जो आपण म्हणू शकतो की तणाव येतो आपल्या मेंदूवरती, जो स्ट्रेस येतो तो तुम्हाला हँडल करता येत नाही अजून आणि त्यामुळे त्या भीतीमध्ये, त्या टेन्शनमध्ये जो अभ्यास तुम्ही केलेला आहे तो तुम्हाला आठवत नाही. आणि तिसरी गोष्ट, उत्तर माहीत असताना सुद्धा चुकीचं उत्तर लिहिलं जातं. याचा अर्थ एक तर फार एक्साइटमेंटमध्ये की तुम्ही प्रश्न वाचला आणि खूप सोपा प्रश्न आहे म्हणून तुम्ही घाई गडबडीमध्ये त्याचं म्हणजे एक्साइटमेंटमध्ये ते तुमचं उत्तर चुकलं, की बरोबर माहीत असताना तुम्ही जिथे तुम्हाला टिक करायचं आहे तिथे मात्र तुम्ही चुकीच्या ठिकाणी मार्क केलंत, असं होऊ शकतं. आणि दुसरं एक कारण असू शकतं, की म्हणजे तुम्हाला खूप घाई झालेली असते, की मला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे, मला वेळ मिळेल की नाही, ह्या भीतीमध्ये एक तुमचं उत्तर चुकू शकतं. ओके. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेममधून कसं बाहेर यायचं आणि कोणते रूल्स फॉलो करायचे ते आत्ता आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा हे जे रूल्स आहेत, प्रत्येक रूल तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, की जेव्हा पण तुम्ही टेस्ट सोडवायला बसाल, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही टेस्ट सोडवायला बसणार आहात, हे जे मी रूल्स सांगणार आहे, ते तुम्हाला एका पेपरवरती लिहून ठेवायचे आहेत. ओके. त्या पेपरवरती तुम्ही हे सगळे रूल्स मेन्शन करणार आहात.
सुरुवातीला म्हणजे अजून आपल्या एक्झामला 2 ते 3 महिन्याचा कालावधी आपल्या हातामध्ये आहे. तर तुम्ही सुरुवातीच्या काही टेस्ट सोडवताना एक करू शकता, की हे रूल्स जे आहेत ते तुम्ही बाजूला लिहून ठेवले. समजा आपल्याला 60 मिनिट्समध्ये क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे, तर सुरुवातीचे एक 5 ते 6 क्वेश्चन पेपर तुम्ही असे सोडवू शकता, की 60 मिनिट्सपेक्षा म्हणजे 1 तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही देऊ शकता. म्हणजे कशासाठी? तर तुम्हाला व्यवस्थित हे रूल्स फॉलो करता आले पाहिजे आणि तुमचा स्कोर इथेच नाही तर एक्झाममध्ये सुद्धा वाढला पाहिजे यासाठी. तुम्ही त्या रूल्ससोबत फॅमिलियर झाला पाहिजे म्हणून. समजा जर तुम्हाला सुरुवातीला हे रूल्स फॉलो करून पेपर सोडवायला समजा 1.5 तास लागला, तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. आत्ता सध्या तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस कशावरती करायचा आहे? तुमची ॲक्युरसी मेंटेन तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही ॲक्युरसी मेंटेन झाल्यानंतर तुम्ही स्पीडकडे वळाल. पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ॲक्युरसी मेंटेन करायची आहे. म्हणजे अटेम्प्ट तुमचा असलाच पाहिजे, पण त्याचबरोबर जर तुमची ॲक्युरसी वाढली तरच तुमचा स्कोर वाढणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट हीच लक्षात ठेवा, की टेस्ट सोडवताना हे रूल्स बाजूला लिहून ठेवा आणि पेपर सोडवताना वेळोवेळी म्हणजे 5-10 क्वेश्चन्स झाल्यानंतर ते रूल्स पहा. ते रूल्स आपण आता फॉलो करतोय का याचं थोडंसं भान राहू द्या. एक 5-6 क्वेश्चन पेपर झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते रूल्स लर्न झालेले असतील आणि तुम्ही ते ऑटोमॅटिकली फॉलो कराल. मी परत सांगते, की फक्त एकदा विश्वास ठेवा. तुमच्या लाईफमधला जर एवढा वेळ तुम्ही अभ्यासासाठी घालवलाय, 1 आठवडा फक्त हे ट्राय करून पहा. जर समजा तुम्हाला 8 दिवसामध्ये तुमच्या स्कोरमध्ये फरक जाणवला, तर तुम्ही ती स्ट्रॅटेजी कंटिन्यू ठेवू शकता. ओके. तर सगळ्यात पहिला रूल हा आहे, प्रश्न नीट वाचावे. आता तुम्ही म्हणाल, की याच्यात मोठं असं काय आहे? प्रश्न नीट वाचावे हे तर कोणीही सांगतं. कुणीही सांगतं, पण प्रश्न नीट वाचावे म्हणजे एक्झॅक्टली काय करावं हे मात्र तुम्हाला फार थोडे लोकं सांगत असतील. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचंय? 99% स्टुडंट ज्यांचा स्कोर कमी येतो, 99% स्टुडंट हीच चूक करतात, की ते प्रश्न व्यवस्थित वाचत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा स्कोर कमी येतो. मग आता प्रश्न नीट वाचत नाही याचा अर्थ काय? बऱ्याचदा तुम्हाला पेपरमध्ये विचारलेलं असतं, की खालील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य नाही? ओके. आता अयोग्य नाही याचा अर्थ काय होतो? ते विधान आहे योग्य. तुम्ही घाईघाईमध्ये तो प्रश्न वाचतात. अयोग्य नाही, योग्य नाही जे काही विचारले हे तुम्हाला समजत नाही आणि सरळ तुम्हाला जर तो कंटेंट माहीत असला तर तुम्ही सरळ आन्सर मार्क करता आणि शेवटी तुमच्या लक्षात येतं. बऱ्याचदा असे प्रश्न येतात, की खालीलपैकी कोणते एक विधान योग्य नाही. ओके, आता हे अयोग्य नाहीच आहे, योग्य नाही. परत तिथे ऑप्शनमध्ये पण तुम्ही कन्फ्यूज होता, की याच्यामधला कुठला पर्याय येईल? म्हणजे दोन्ही नाही, की दोन्ही आहेत? हे जे पर्याय असतात याच्यामध्ये पण तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर असे प्रश्न तुम्हाला खूप आणि खूप काळजीपूर्वक वाचायचे आहेत. त्यानंतर दुसरी एक चूक आपण प्रश्न वाचताना करतो, की प्रश्नामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे, हेच तुम्हाला समजत नाही. मी तुम्हाला एक साधं सिंपल उदाहरण देते. समजा तुम्हाला असा प्रश्न आला, की 86व्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य जे आहे, ते राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. मूळ राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य होती? ओके. खाली ऑप्शन असतील 11च होती, दुसरा ऑप्शन असेल 10 होती, तिसरा ऑप्शन असेल 8 होती आणि चौथा ऑप्शन असेल यापैकी नाही. 100% तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर 10 मूलभूत कर्तव्य असंच देणार. का देणार? कारण आपल्याला माहिती आहे, की मूलभूत कर्तव्य अगोदर होती 10 आणि 86व्या घटनादुरुस्तीने 11वं मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलं. पण त्यावेळेला तुमच्या डोक्यात हे येत नाही, की मूलभूत कर्तव्यांचा जो भाग आहे, तोच नव्याने घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न असू शकतो, की मूळ राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य होती? पण मूलभूत कर्तव्य तर मूळ राज्यघटनेमध्ये समाविष्टच नव्हती. ती नंतर ॲड करण्यात आलेली आहेत 42व्या घटनादुरुस्तीने. मग हे तुम्हाला समजलं पाहिजे. परत काही जी पदं असतात म्हणजे आपण राजकीय पदं म्हणू शकतो किंवा जी घटनात्मक पदे आहेत. तर काही पदांच्या वेतनाची किंवा शपथेची जी तरतूद आहे ती राज्यघटनेमध्ये आहे. काही पदांच्या बाबतीत मात्र त्यांचं वेतन कसं असेल, मानधन कसं असेल, पगार भत्ते कसे असतील याची तरतूद राज्यघटनेमध्ये नाही. काही गोष्टी संसदेच्या नियमामध्ये आहेत, पण त्या राज्यघटनेमध्ये नाहीत. आपल्याला हेच समजत नाही, की कायद्याने कोणती गोष्ट सांगितलेली आहे आणि राज्यघटनेमध्ये कोणती गोष्ट आहे. इथे पण आपण चूक करू शकतो आणि यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, तर प्रश्न नीट वाचायचे आहेत. तुम्हाला प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचायचे आहेत. आणखी एक उदाहरण मी याचं तुम्हाला सांगू शकते, की सायन्समध्ये समजा तुम्हाला असा प्रश्न आला, की खालीलपैकी कोणते धातूंचे रासायनिक गुणधर्म आहेत, ओके. आणि तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत. आता त्याच्यामध्ये तुम्हाला धातूबद्दलची जी वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे चकाकी असते, वर्धनीयता असते, घनता त्याची किती असते किंवा ते विजेचे सुवाहक असतात, दुर्वाहक असतात, असे काही ऑप्शन दिलेले असतील. हे सगळे ऑप्शन धातूंचे वैशिष्ट्य किंवा धातूंचे गुणधर्म दर्शवणारेच असतील.
मात्र तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं असेल, की धातूंचे रासायनिक कोणते? आपण बऱ्याचदा की एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे, हे न समजल्यामुळे आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं चुकीची लिहितो. त्यामुळे तुम्हाला प्रश्नात काय विचारलेलं आहे नक्की, हे समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, की मॅडम याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो. वेळ जाईल, पण केव्हा जाईल? सुरुवातीचे काही पेपर सोडवेपर्यंतच तुमचा जास्त वेळ जाईल. एकदा तुम्हाला याची प्रॅक्टिस झाली ना, की मग तुम्ही कोणताही क्वेश्चन पेपर घेतलात, तर तुमचं माइंड एवढं अलर्ट राहील, की कोणताही प्रश्न वाचताना तुम्ही ऑटोमॅटिकली तो काळजीपूर्वक वाचाल. सो हा होता रूल नंबर 1. रूल नंबर 2 आहे यूज सायन्स. आता साइन यूज करायचे म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं? जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न वाचता, प्रश्नाच्या सुरुवातीला तुम्हाला विचारलेलं असतं, की खालील विधानांपैकी योग्य विधान कोणते? ज्या ठिकाणी तुम्ही असं वाचता योग्य विधान कोणते, लगेच त्या क्वेश्चनच्या समोर तुम्ही अशी टिक करून ठेवा. समजा तुम्हाला विचारलं, की अचूक नसलेले विधान कोणते? आता अचूक नसलेले म्हणजे काय? चुकीचे असलेले. लगेच त्याच्यासमोर तुम्ही अशी साइन करून ठेवा. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर एक्झॅक्ट कुठलं तुम्हाला म्हणजे त्या प्रश्नामधून काय शोधायचं आहे, त्याचं साइन तुम्ही पटकन वापरायचं आहे. ते तुम्ही तिथे मेन्शन करायचं आहे आणि मग तुम्ही प्रश्नाकडे जायचं आहे. याचा फायदा हा होतो, की तुम्हाला एक्झॅक्टली काय शोधायचं आहे हे तुमच्या लक्षात राहतं आणि प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही अजिबात चुकत नाही. ओके. सो सायन्सचा वापर तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे. जर तुम्ही साइन व्यवस्थित वापरले ना, तर तुम्हाला एलिमिनेशन मेथडसुद्धा खूप छान पद्धतीने वापरता येते. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये जे आपण मल्टी लाइनरचं उदाहरण घेऊया. तुम्हाला 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि तुम्हाला वरती विचारले, की योग्य विधान कोणते ते सांगा आणि खाली ऑप्शन तुम्हाला समजा म्हणजे आपण ज्याला म्हणतो, की सब ऑप्शन दिलेले आहेत. ओके. की पहिलं फक्त 1 आणि 2 बरोबर किंवा 2, 3 बरोबर किंवा 1, 2, 3 बरोबर किंवा सर्व बरोबर अशा पद्धतीचे ऑप्शन समजा तुम्हाला दिलेले आहेत 4. ओके. तुम्हाला काय ओळखायला सांगितले? योग्य ओळखायला सांगितले. आता तुम्ही ज्यावेळेला प्रश्न ज्यावेळेला वाचला तिथेच तुम्ही योग्यचं साइन करून ठेवलंत. पहिला ऑप्शन तुम्हाला माहिती आहे की योग्य आहे. दुसरा ऑप्शन समजा तुम्हाला माहिती आहे की चूक आहे. तिसरा ऑप्शन बरोबर आहे. चौथा ऑप्शन बरोबर आहे. पण जर तुम्हाला एलिमिनेशन मेथड कशी वापरायची हे जर माहीत असेल, ज्यावेळेला तुम्ही दुसरं सेंटेन्स पाहता त्यावेळेला दुसरं सेंटेन्स चुकीचं आहे हे तुम्हाला समजलं. जर दुसरं सेंटेन्स चुकीचं आहे हे समजलं तर त्याचा अर्थ काय होतो? जे पण तुमचं उत्तर असेल त्याच्यामध्ये 2 नंबरचं सेंटेन्स असायला नाही पाहिजे. राइट? तर आता इथे थोडेसे माझे ऑप्शन चुकले. आपण इथे 1 आणि 3 घेऊयात. तर समजा 2 नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे असं तुम्हाला इथे समजलं, तर तुम्ही काय करायचं लगेच? हां, इथे 2 नंबरचा ऑप्शन दिलाय म्हणजे हा पर्याय गेला. इथे 2चा दिलाय म्हणजे हा पर्याय गेला. इथे 2 दिले म्हणजे हा पर्याय गेला. तिसरा आणि चौथा पर्याय वाचण्यापूर्वीच तुमचं उत्तर येऊ शकतं. पर्याय क्रमांक 1 म्हणजे 1 आणि 3 ही 2 विधानं बरोबर आहेत असं तुमचं उत्तर येऊ शकतं. ऑटोमॅटिकली चौथं विधान रॉंग असणार कारण इथे पर्यायामध्ये तसं दिलेलंच नाही. ओके. सो बऱ्याचदा तुम्ही एलिमिनेशन मेथडनी तुमचा टाईमसुद्धा सेव्ह करू शकता. आता सुरुवातीला हे थोडं डिफिकल्ट वाटेल, पण ट्रस्ट मी की थोडे क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर हे रूल्स तुम्हाला एवढे व्यवस्थित म्हणजे तुम्ही त्याच्याशी यूज टू होऊन जाता, की ते रूल्स तुम्हाला ऑटोमॅटिकली येतात. म्हणजे तिथे तुम्हाला नंतर प्रत्येक वेळेला रूल फॉलो करायचा किंवा हाच रूल मला ॲप्लाय करायचा हे पाहावं लागत नाही. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा रूल म्हणजे प्रश्न सोडवण्याचा क्रम. आपल्याला हेच समजत नाही प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्याला कशा पद्धतीने सोडवायची. आपण काय करतो जेव्हा क्वेश्चन पेपर हातात येतो, पहिल्या प्रश्नापासून 100व्या प्रश्नापर्यंत आपण सलग प्रश्न सोडवत जातो. व्हिच इज कंप्लीटली रॉंग. जर तुम्ही या पद्धतीने पेपर सोडवत असाल, तर तुम्ही 100% चुकताय. त्याचे सायंटिफिक रिझनसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चनमध्ये तुमच्याकडे वन लाइनर आणि मल्टी लाइनर असे सगळे क्वेश्चन असतात राइट? तर आपण काय करतो, की पहिल्यापासून 100व्या प्रश्नापर्यंत गेलो तर तिथे तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन पण मिळतात, मल्टी लाइनर क्वेश्चन पण मिळतात. आपल्याला समजत नाही, की एक्झॅक्टली आपल्याला कुठे वेळ द्यायचा आहे आणि कुठे वेळ आपल्याला कमी पडू शकतो, कुठे आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. ओके. तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न सोडवताना तुम्हाला जो तुमचा स्ट्राँग सब्जेक्ट आहे, म्हणजे ज्या सब्जेक्टचा अभ्यास चांगला आहे, ज्याचे मॅक्सिमम तुमची उत्तरं बरोबर येतात, अशाच विषयाचे प्रश्न सुरुवातीला घ्यायचे आहेत. हे मी अगोदर पण सांगितले. त्याचं रिझन म्हणजे तुमचा स्ट्राँग सब्जेक्ट जर तुम्ही सुरुवातीला घेतलात, तर त्याचा फायदा असा होतो, की तुमचे जर सलग समजा एक 7 ते 8 क्वेश्चन बरोबर आले, तर तुमचा कॉन्फिडन्स एवढा बिल्ड झालेला असतो, की पुढचे जे 4-5 क्वेश्चन तुम्हाला अननोन असतात किंवा तुम्ही 50-50% म्हणजे आपण म्हणतो ना 50-50 2 ऑप्शनमध्ये तुम्ही कन्फ्यूज असता, तर ते तुमचं लॉजिक बरोबर लागतं जर तुमचे सलग पहिले प्रश्न बरोबर आले तर. कारण तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमचा ब्रेन ॲक्टिव्ह राहतो. पण जर समजा तुम्ही सुरुवातीला डिफिकल्ट क्वेश्चन घेतले, समजा तुम्हाला सायन्स खूप टफ वाटतो
आणि तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये पहिलाच प्रश्न सायन्सचा असेल, जो कुठला तुमचा सेट असेल त्याच्यामध्ये. जर तुम्ही ते प्रश्न सोडवायला घेतले तर तुम्हाला ऑटोमॅटिकली भीती वाटायला लागते आणि मग आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या ब्रेनमधून जे काही हार्मोन्स किंवा आपण असं म्हणू शकतो की जी काही वेगवेगळी रसायनं स्त्रवली जातात, तर त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्सही जातो, तुम्ही घाबरले जाता आणि जे पुढचे प्रश्न तुम्हाला बरोबर येणार आहेत, ते सुद्धा 4-5 प्रश्न तुमचे चुकतात. म्हणजे मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की पेपरमध्ये आठवत नाही, त्याचं कारण हे एक असतं की आपल्याला भीती वाटते आणि त्या भीतीमध्ये जे आपण वाचलेलं आहे, ते आपल्याला तिथे आठवत नाही. सो तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा स्ट्राँग सब्जेक्टचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि जो सब्जेक्ट तुम्हाला खूप टफ जातो, त्याचे प्रश्न सगळ्यात शेवटी घ्यायचे आहेत. ओके. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट, प्रश्न सोडवण्याचा दुसरा एक क्रम म्हणजे समजा तुम्ही एखादा प्रश्न वाचला, आपल्याला माहिती असतं, आपल्याला आयडिया असते, एखादा प्रश्न वाचला, सुरुवात वाचली की आपल्याला कळतं की हा घटक मी वाचलेला आहे किंवा नाही. जे घटक तुम्ही व्यवस्थितपणे वाचलेले आहेत, सिलेबसमधला जो पार्ट तुमचा व्यवस्थित झालेला आहे, त्या पार्टवरचे तुम्हाला माहीत असणारे सगळे क्वेश्चन तुम्ही सुरुवातीला सोडवून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही असे क्वेश्चन घ्यायचे आहेत, जे क्वेश्चन म्हणजे पहिल्या राउंडला असे क्वेश्चन येणार, जे वाचता क्षणी तुम्हाला त्याचं उत्तर आलं. म्हणजे एकदा वाचलं की तुम्हाला त्याचं उत्तर आलं. असे प्रश्न फर्स्ट राउंडमध्ये घ्यायचे. त्यानंतर तुम्ही सेकंड राउंड करणार आहात. सेकंड राउंडमध्ये तुम्ही काय करणार आहात? असे प्रश्न जे थोडे लेंदी आहेत, म्हणजे मल्टीलायनर आपण म्हणू शकतो आणि त्याची उत्तरं तुम्हाला आठवायला थोडं आठवावं लागेल, की एक्झॅक्टली लगेच नाही आठवणार, पण थोडा विचार केला तर त्याचं उत्तर तुम्हाला येऊ शकतं. असे प्रश्न तुम्हाला सेकंड राउंडला घ्यायचे आहेत. आणि थर्ड राउंड तुमचा असा असेल, समजा फर्स्ट आणि सेकंड राउंड झाल्यानंतर तुमचा अटेम्प्ट जर तुम्हाला हवा तेवढा किंवा पुरेसा आहे, म्हणजे तुम्हाला वाटत नाही की सफिशियंट आहे, तर तुम्ही थर्ड राउंडमध्ये असे प्रश्न घ्यायचे, जिथे तुम्ही म्हणजे कन्फ्युजन आहात 2 ऑप्शन्समध्ये, की 2 ऑप्शन तुम्हाला 100% माहिती आहे की हे उत्तर नाहीये. पण 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज आहात की हे किंवा हे 50-50 चान्सेस आहेत. असे प्रश्न तुम्हाला थर्ड राउंडला घ्यायचे आहेत. आणि ही ट्रिक सिरियसली खूप युजफुल ठरते. तुम्ही ट्राय करून पहा. याने तुमचा जो पेपरचा जो तुमचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम असतो, की वेळ पुरत नाही. तर ती गोष्ट तुमची इथे म्हणजे कंप्लीटली तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होतो. कारण तुम्ही बऱ्याच मुलांचं असं होतं, की पेपर सोडवून झाला आणि शेवटी म्हणतात, की "अरे, मला जे प्रश्न येत होते, ज्यांची उत्तरं माहीत होती, ते प्रश्न शेवटी होते आणि सोपे-सोपे प्रश्न मी सोडवलेच नाही." तर ही सगळ्यात मोठी चूक असते, की आपल्याला जे येतं ते आपण अगोदर सोडवत नाही. सो तुम्हाला जे येतंय ना, ते अगोदर तुम्ही सोडवून घ्या. हा होता रूल नंबर 3. त्यानंतर पुढचा रूल आहे कंट्रोल युअर इगो. हे खूप मस्ट आहे. जेव्हा तुम्ही पेपर सोडवायला बसता ना, त्यावेळेला तुमचा इगो अजिबात आडवा येऊ द्यायचा नाही. म्हणजे काय, समजा तुम्ही एक प्रश्न वाचलात. बरं, तो तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला असेल आणि तो प्रश्न तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये आला आणि तुम्हाला तिथे ते नाही आठवलं. तुम्ही तो टॉपिक व्यवस्थित केला असेल, खूप छान तुमचा अभ्यास झाला असेल. पण तिथे बसल्यानंतर एक्झामला तो प्रश्न वाचल्या-वाचल्या त्याचं एक्झॅक्ट आन्सर तुम्हाला नाही आठवलं. तर त्याला तिथेच सोडून द्यायचं. मला हे का आठवत नाही आणि मला हे आठवलंच पाहिजे आणि जोपर्यंत आठवत नाही तोपर्यंत मी पुढेच जाणार नाही. असं जर तुम्ही म्हणत बसला तर तुमचा टाईम वेस्ट होणार आहे. स्पेसिफिकली गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांना. जर समजा तुम्हाला प्रश्नाचं लॉजिक नाही समजलं, गणित कसं सोडवायचं किंवा बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये एक्झॅक्टली कुठलं लॉजिक तिथे अप्लाय केलंय, हे जर तुम्हाला लगेच नाही समजलं ना, तर तिथे अडकून राहायचं नाही. त्याला तुम्ही पेपरचे जे शेवटचा काही वेळ उरतो तुमच्याकडे 10 मिनिट, 5 मिनिटं, त्याच्यामध्ये ते क्वेश्चन तुम्ही हँडल करा. पण जर सुरुवातीला जर तुम्ही अडून बसला, की नाही मला हेच करायचंय, तर ती तुमची सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचा 5वा रूल तो म्हणजे जाळ्यात अडकू नका. एम-पी-एस-सीचे ट्रॅप फेकते ना किंवा एम-पी-एस-सीचे ट्रॅप जे कळले पाहिजेत आपण म्हणतो ना, ते हेच, की जेव्हा तुम्ही एखादा क्वेश्चन वाचताय, त्या क्वेश्चनमध्ये एक्झॅक्टली कुठे चूक असू शकते, म्हणजे ते विधान कुठे चुकवलं जाऊ शकतं, हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे एखादं विधान तुम्हाला दिलेलं आहे, समजा एखाद्या संस्थेची किंवा संघटनेची स्थापना वर्ष दिलेलं आहे, तर ते स्थापना वर्ष वेगळं असू शकतं का? म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे, की एखादं विधान दिलं आणि तुम्हाला विचारलं, की बरोबर विधान ओळखा किंवा चुकीची विधान ओळखा. तर त्या प्रत्येक विधानामध्ये एम-पी-एस-सी कुठे चुकवू शकते, कोणता शब्द बदलू शकते. म्हणजे मी तुम्हाला अगोदर एकदा उदाहरण दिलं होतं. जीवा सोमामशे जे वारली पेंटिंगचे आपण त्यांना म्हणू शकतो, की म्हणजे खूप मोठं एक नाव आहे. तर ते जे आदिवासी जमातीचे होते, तर
त्यांच्या बाबतीत एक प्रश्न होता, की त्यांना बेल्जियमच्या राणीकडून त्यांना बक्षीस मिळालेलं होतं. तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. समजा तिथे बेल्जियमच्या ठिकाणी तुम्हाला ब्रिटन हा शब्द टाकला असता, तरीसुद्धा तुम्ही तिथे कन्फ्यूज झाला असता. कारण आपण जनरली ब्रिटनच्या राणीबद्दल खूप काही ऐकतो, पण बेल्जियमच्या राणीबद्दल आपण ऐकलेलं नसतं. सो असे शब्द, की कुठे तुम्हाला फसवलं जाऊ शकतं किंवा जस्ट आता मी तुम्हाला मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत सांगितलं, की मूळ राज्यघटनेत किती होती. तर आपल्याला 10 मूलभूत कर्तव्य अगोदर होती हे माहिती आहे. नंतर 11वं टाकलं हे माहिती आहे. पण मूळ राज्यघटनेत कुठे होती मूलभूत कर्तव्य? तर मूळ राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. हेही तुम्हाला तिथं आठवलं पाहिजे. म्हणजे हे जे आहे, तर जिथे प्रश्न तुमचा फिरू शकतो किंवा जिथे तुमचा प्रश्न चुकवला जाऊ शकतो, प्रश्नातली ती जागा तुम्हाला ओळखता आली पाहिजे. मग आता हे कसं जमणार तुम्हाला? जेवढी मॅक्सिमम तुम्ही प्रॅक्टिस कराल, तेवढं तुम्हाला हे समजायला लागेल. जेव्हा तुम्ही आयोगाचे प्रश्न पुन्हा-पुन्हा पाहाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की अरे, इथे म्हणजे फॉर एक्झाम्पल 86व्या घटनादुरुस्तीबद्दल प्रश्न आला, तर इथे त्यांनी 11व्या मूलभूत कर्तव्याऐवजी 10वं मूलभूत कर्तव्य दिलंय. तर इथे तुम्हाला फसवलं जाऊ शकतं किंवा घटनादुरुस्तीचा क्रमांक चुकीचा दिलाय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिसनी येतात, पण त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस मस्ट आहे. जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करत नाही, तुमचा स्कोर वाढणार नाही. तुम्ही UPSCचे टॉपर पहा, राज्यसेवेचे टॉपर पहा किंवा कंबाईंडमध्ये आलेले टॉपर पहा. प्रत्येकाने सांगितलेली एकच गोष्ट आहे, तुम्ही किती वाचता याला अजिबात महत्त्व नाही. तुम्ही 10 वेळा जरी एक पुस्तक वाचलं ना, त्याचं आउटपुट तुम्हाला तेवढं मिळणार नाही, जेवढं तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळवून देतील. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट जर तुम्ही आत्ता पुस्तकं शोधत असाल आणि पुस्तकं वाचत असला, तर तुम्ही अतिशय चुकीचं करताय. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही क्वेश्चन पेपर शोधा आणि क्वेश्चन पेपरची मॅक्सिमम प्रॅक्टिस करा. जर एका महिन्यामध्ये किंवा 25 दिवसांमध्ये UPSCची प्रीसुद्धा लोकं क्वालिफाय होतात, तर कंबाईनची प्री 2-3 महिन्यामध्ये क्वालिफाय होणं हे काही मोठं टास्क नाहीये. सो त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, की जे रूल्स सांगितले ते फॉलो करा आणि मॅक्सिमम प्रॅक्टिस करा. 2 महिन्यामध्ये पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्याची स्ट्रॅटेजी विथ प्रूफ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे वॉरियर ऑफिसरला. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल, तर तो पाहून घ्या. जर तुम्हाला क्वेश्चन पेपर हवे असतील प्रॅक्टिससाठी, तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे वॉरियर ऑफिसर MPSC ग्रुप म्हणून. त्याची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तुम्ही त्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉइन होऊ शकता. तिथे मी तुम्हाला डेली प्रॅक्टिससाठी क्वेश्चन पेपरसुद्धा अवेलेबल करून देईन, ज्याचं तुम्ही ॲनालिसिस करू शकता आणि ज्या क्वेश्चन पेपरचा तुम्हाला तुमचा स्कोर वाढण्यासाठी फायदा होऊ शकतो. आजचं जे लेक्चर तुम्ही ऐकलेलं आहे, प्लीज हे रूल्स तुम्ही 8 दिवस फॉलो करून पहा आणि त्यानंतर तुम्ही पहा तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे का? तोपर्यंत कसल्याही पद्धतीच्या चर्चांमध्ये किंवा "अरे नाही, हे वर्क होत नाही," याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही आजारी पडलात, तर डॉक्टरसुद्धा तुम्हाला 3 ते 4 दिवसाच्या गोळ्या देतात. लगेच इंजेक्शन दिलं की तुम्ही बरे होत नाही. सो या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. आय होप आजचं सेशन हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील आणि ते तुम्हाला हेल्पफुल ठरेल. जर आजचं सेशन आवडलं असेल, तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या वॉरियर ऑफिसर या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू.